अंगावर नवा कोरा सलवार कुर्ता, चेहऱ्यावर निरागस भाव आणि नवीन कपड्यांचा आनंद. आपल्या अंगावरील नवे कपडे कुतूहलाने एकमेकांना दाखवत आनंदमय वातावरणात कामायनी संस्थेतील विशेष मुलांनी नव्या वर्षाचे स्वागत केले. गुढीपाडव्यानिमित्त कामायनी संस्थेतील 300 विशेष मुलांना सलवार कुर्त्याचे वाटप करण्यात आले. युवा सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश कोंढाळकर व अनिकेत कोंढाळकर यांच्या पुढाकारातून वेस्ट झोन परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोखलेनगर येथील कामायनी संस्थेच्या मनोज सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या, माजी नगरसेविका प्राध्यापक डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका व मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर निवेदिता एकबोटे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, यशोदा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी राजू नंदकर, स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर, बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध रांजेकर, मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी, कामायनी संस्थेच्या विश्वस्त श्रीलेखा कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉक्टर आशुतोष भुपटकर, वेस्ट झोनचे ऋषिकेश व अनिकेत कोंढाळकर, नंदा कोंढाळकर, स्नेहा कोंढाळकर, धनश्री कोंढाळकर आदी यावेळी उपस्थित होते. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने कामायनी संस्थेच्या 300 दिव्यांग मुलांसाठी वेस्ट झोनच्या वतीने त्यांना कुर्ता आणि सलवार देण्यात आलेला आहे. तर आपल्यासोबत कोंढाळकर बंधू आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की याच्या मागे त्यांचा उद्देश काय आणि मुलांसाठी काय खरं तर आपल्या प्रत्येकाला म्हणलं की एक सण आला किंवा उत्सव असला की नवीन काहीतरी आपण देत असतो किंवा नवीन गोष्टीचे शुभारंभ करत असतात. तर त्याच पद्धतीने गुढीपाडवा आपण एक मोठ्या पद्धतीने साजरा व्हावा आणि एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हावा. म्हणजे दिव्यांग मुलांसाठी काहीतरी करण्यामागचा आमचा नेहमीच माझा अनिकेतचा आमच्या कोंढाळकर परिवाराचा नेहमी आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक सण हा वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा. प्रत्येक समाजातल्या वेगळ्या घटकांना आपण कुठेतरी त्या सणाचा उत्साहाचा आनंद देण्यात यावा. म्हणून आम्ही वेझोन हे पुण्यातलं एक नामवंत वस्त्रदालन आहे शनिवार येथील, त्या वस्त्रदालनाच्या वतीनेच आम्ही हे कामायनी संस्थेतले दुसरं वर्ष आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये म्हणजे मागच्या वर्षी आम्ही अक्कलकोटमधल्या 70 पेक्षा अधिक दिव्यांग मुलांना असंच दिवाळीच्या निमित्ताने नवीन सलवार कुर्ता देण्याचा आमचा मानस होता. तो देखील आम्ही दिवाळीच्या निमित्ताने आम्ही तो साजरा केला. यंदा परत एकदा हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमचा असा प्रयत्न होता की पुन्हा एकदा कामायनी संस्थेतल्या मुलांना नवीन कुर्ते सलवार कुर्ते देण्यात यावे. कारण या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद एक वेगळा असतो. म्हणजे आपण प्रत्येक जण हा व्यवसाय करत असतो. व्यवसाय करताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. ही भावना अनिकेतची आणि माझी गेली अनेक वर्ष आहे, आमच्या परिवाराची आहे. त्याचाच एक छोटासा हा प्रयत्न होता की आम्ही समाजाचं पण काहीतरी देणं लागतो आणि अशा स्वरूपात मुलांना येतो की जे मुलांच्या खरा चेहऱ्यावरचा आनंद हा आपल्याला आता तुम्ही सगळ्यांनी बघितला की कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कित्येक पैशाच्या पटीने मोठा येतो. त्याच्यासाठी आम्ही हा वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. दिव्यांग मुलांना तुम्ही सलवार कुर्त्यांचं वाटप केलेलं, ही संकल्पना कशी सुचली? संकल्पना सुचण्यामागचं कारण असं होतं की आम्ही स्वतः सामाजिक क्षेत्रातून पुढे आलेलो आहे. मी झालं, अनिकेत झालं. आमच्या कुटुंबाला एक सामाजिक वारसा पण आहे. तो आमच्या आई आहे. आम्ही ज्या परिवाराबरोबर म्हणजे मोठं झालो त्या सगळ्यांच्या संस्कारातून हे आम्हाला वारसा मिळालेला आहे आणि तो पुढे चालवण्यासाठीचा जो प्रयत्न असतो मग वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कधी पालखीच्या माध्यमातून आम्ही वारकरी सेवा देखील करतो. प्रत्येक ज्या ज्या समाजातला जो घटक आहे आणि त्याच्याबरोबर जोडल्या जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यातूनच ही नवीन संकल्पना लक्षात आली की आपण आपलं जर आपल्या स्वतःचं वस्त्र झालं तर आपण नवीन वस्त्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सणांना दिलं या दिव्यांग मुलांना तर किती चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद असेल. तो छोटासा प्रयत्न आम्ही केला. तुम्ही दिव्यांग मुलांसाठी एवढं काही करताय, मग त्यांच्या पुढील भविष्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी सुचवलं असेल? मॅडम आम्ही नेहमीच म्हणजे मी वैयक्तिकरित्या झालं अनेकरित्या झालं की अनेक म्हणजे आतापर्यंत आम्ही नुसतंच मुलांसाठी काहीतरी वेगळं करायचं म्हणून नाही तर समाजातल्या मी स्वतःहून देखील 250 पेक्षा अधिक मुलांचा आणि मुलींच्या शिक्षणाला मदतीसाठी पुढे आलेलो आहे. मी वेगवेगळ्या माझ्या बरोबर जोडल्या गेलेल्या CSRच्या कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती मुलांना शिक्षणासाठी मदत लागेल ती देखील आम्ही पोहोचवण्यासाठी मदत करत असतो. मग ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळे जिथनं मला कुठं फोन येईल किंवा जे काही विनंती येईल आमचं असं असं आहे मुलांना शिकवण्याची आमची परिस्थिती नाही आहे मग त्यांच्या आम्ही विनंती अर्ज घेतो. त्यांचे प्रस्ताव आम्ही ज्या ज्या आमच्या बरोबर सहयोगी ज्या संस्था आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की ह्या मुलांचा असा असा अर्ज आहे. त्या मुलांच्या अर्जातनं स्कुटीनी होतील मग त्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यापर्यंत आपण देखील प्रयत्न करतो. मग त्यांचं अनेक मुलांचं शिक्षण पूर्ण झाले. त्याचं आता तुम्ही काय सांगाल? दिव्यांग मुलांसाठी एवढा छान उपक्रम राबवताय, तुमच्या भावना काय आणि काय? नाही ह्याच्यातनं एकच लाईन सांगेल की साधारणतः हा जो सोहळा होता हा माणुसकीचा सोहळा होता.
हा जो आपण रोजच्या व्यवहारात नफा तोटा सगळ्या गोष्टीच्या बघत असतो, त्यापेक्षा हा एक असा सोहळा आहे की जो त्यातनं आनंद निर्माण होतो. त्या आनंदासाठीच आपण हे सर्व करत असतो आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. त्या देण्यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम केला होता आणि ह्या चेहऱ्यावर जे हास्य खुलतं ती वर्षभर आपल्याला एक एनर्जी देते, ताकद देते. ते जे आपण नवीन वर्ष म्हणतो की नवीन वर्षाची सुरुवात ह्या अशा कार्यक्रमाने जर केली तर हे वर्ष खूप चांगल्या पद्धतीने निघून जातं आणि हे जे हास्य जे असतं त्यांच्या चेहऱ्यावरचं हे आपल्याला वर्षभर लक्षात राहतं. आता दिव्यांग मुलं म्हटलं की त्यांच्याकडे एक समाजाचा बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. तर समाजाला काय सांगाल की त्यांच्याकडे म्हणजे कशा दृष्टीने बघायचं? म्हणजे नाही म्हणजे खरं समाजातल्या प्रत्येक घटकाला माझं आव्हान आहे की आपण जसं आपल्या घरातला मुलगा म्हणून आपण त्याच्यावर जेवढं त्याला मदत करतो, त्याला प्रयत्न करतो, त्याला समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी आपल्या मुलाला जसा प्रयत्न करतो, तसं या दिव्यांग मुलांना देखील आपण प्रयत्न करावा एक समाज म्हणून. कारण समाजातल्या प्रत्येक घटकाने जर मदत केली ना, तर ही यातल्या मुलांना खूप म्हणजे आता आपला जो कार्यक्रम झाला त्यातल्या ज्या गुढी केल्या गेल्या होत्या, ह्या दिव्यांग मुलांनी केल्या आणि त्या आपण बघितलं एवढ्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांना आपण दिल्या गेल्या. एक त्या मुलांच्या पण आठवणीत राहतं की आम्ही गुढी केलेली पण आम्ही एक IPS अधिकाऱ्यांना दिली, एक ॲडिशनल कलेक्टर साहेब आहेत त्यांना दिली, ही त्यांची भावना असते. म्हणजे ते तेवढं स्किल पण आता त्यांना कामेरीसारखी संस्था आहे की त्या मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मदत करते. मग स्किल डेव्हलपमेंटची जोड असेल, हे आजकाल मुलांना आपण आता देतोय, म्हणजे संस्था द्यायला लागलेल्या आहे. त्याच्यामुळे ही येणाऱ्या काळात 100% ही मुलं देखील आपल्या सर्वसामान्य मुलांबरोबर मूळ प्रवाहात असतील एवढं निश्चित खात्री. एकंदरीतच आपण पाहिलं असेल की यांच्या बोलण्याप्रमाणे हा जो उपक्रम राबवलाय त्याच्या मागचा उद्देश फक्त त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं हाच एवढा होता. मी पायल पोटभरे, सर्जनशील न्यूज. सर्जनशील न्यूज